श्लोक. संताने हे ज्ञान उदयास आणले, संताने हे ज्ञान उदयास आणले, संतांमुळे सद्गुरूचे महत्त्व कळले, संतांमुळे सद्गुरूचे महत्त्व कळले. अन्यमते जाऊनी एकची ठरले, अन्यमते जाऊनी एकची ठरले, शरणागताचे कल्याण झाले, शरणागताचे कल्याण झाले. आज पूज्य श्यामापंतबाईंची पुण्यतिथी. त्यांनी देह ठेवला या दिवशी आणि ही तिथी पावन झाली. आज आपण त्यांचे पुण्यस्मरण विशेषत्वाने करतो, कारण असा एकही दिवस जात नाही की त्यांची आठवण झाली नाही. केवळ त्यांच्यामुळे आपण या मार्गाला लागलो, त्यांच्यामुळे सद्गुरू भेटले आणि अध्यात्माचा ज्ञानमार्ग काय हे कळाले, अध्यात्मातला ज्ञानमार्ग कळाला. सद्गुरू कृपेने गुरुभेट झाली, अज्ञान अविद्या सर्व पळाली, गुरुकृपेने वासना क्षय झाली, जीव भावना ही सर्व निमाली. बाईसारख्या महान संतांचा सहवास मला जेमतेम 3 वर्ष लाभला, पण तेवढ्या काळातच त्यांचा प्रेमळ स्वभाव, जीवाचा उद्धार व्हावा ही तळमळ, पूर्ण वैराग्य आणि ज्ञानसंपन्नता या सर्व अलौकिक गुणांचा परिचय झाला. त्यांची कडक शिस्त होती, त्या स्पष्टवक्त्या होत्या. त्यांनी गुरुवचन देहपातापर्यंत पाळले, अनेक मुमुक्षु तयार केले आणि त्यांना सद्गुरूंकडे वळविले. मोठ्या गुरुदेवांना म्हणजे भागीरथी आईंनाही बाईंवर पक्का विश्वास होता, म्हणून ज्ञानाचे दृढीकरण करण्याचे काम बाईंकडे सोपवले होते. बाईंनी ही कामगिरी चोखपणे बजावली. बाईंचा जन्म 12 जानेवारी 1919 या साली झाला. त्यांच्या पणजीने नवस सायास करून सद्गुरू शोधन केले होते. हा आध्यात्मिक वारसा त्यांच्या 8 पिढ्यापासून चालत आलेला होता. बाईंच्या आई देखील ज्ञानी, धीराच्या आणि प्रेमळ होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरही आत्मज्ञानाचे तेज झळकत असे. माझ्या सासूबाई बाईंसोबत इंदोरला जाणार होत्या आणि तिकिटाचे पैसे देण्यासाठी मी आणि सासूबाई सोबत बाईंकडे गेले होते. माझे नुकतेच लग्न झाले होते. त्या म्हणाल्या, सासूबाई इंदोरला जाणार, तुला जमेल का सगळं, करशील का तू सगळं? मी हो म्हणाले. त्यांनी मला जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवला आणि सांगितले, तू पोळी भाजी कर, सगळा स्वयंपाक तुला कसा घेतील. त्यांना किती काळजी सगळ्यांची, केवढी आपुलकी आणि प्रेम त्याने दाखवले. तो प्रसंग मला नेहमी आठवतो. बाईंना सुद्धा नवीन साधकांचा कळवळा असायचा. त्या म्हणायच्या, नवीन साधकाला पुढे बसू द्या, कारण बाकी मोठ्या वाटांचे गुरुभक्तांचे भरपूर श्रवण झाले होते. बाई म्हणायच्या, नवीन साधकांना चांगले श्रवण मिळू दे. त्या म्हणायच्या, खाने वालों के गाल और नहाने वालों के बाल अच्छे दिखते हैं. तसं श्रवणाने तुमचे गाल वर येऊ द्या असं त्या म्हणायच्या. नवीन साधकांना प्रोत्साहित करायच्या. श्रवणाला पुढे बसा अशी त्यांची ताकीद असायची. बाईंचे माहेरचे नाव भोपर्डीकर. त्यांचे वडील सुप्रसिद्ध डॉक्टर होते. त्यांना 5 भाऊ आणि 4 बहिणी होत्या. बाई निस्पृह, निरपेक्ष, निराभिमानी होत्या. सद्गुरू त्यांचे निस्सीम प्रेम होते. प्रेमलक्षणा भक्तीचे मूर्तिमंत उदाहरण होत्या. भक्तांना प्रापंचिक आणि पारमार्थिक दोन्ही अडचणीत योग्य ते मार्गदर्शन करीत असत. आरतीमध्ये केवळ 1 रुपया घालायचा असा त्यांचा नेम होता. आजपर्यंत तो नेम तसाच चालू आहे. कुणी 10 रुपये घातलेच तर त्या 9 रुपये परत करायच्या, इतका त्यांचा स्वभाव निरीच्छ होता. कुणी लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रम असतील तर त्यांना आहेर करायच्या, तर बाई प्रसाद म्हणून तो पुन्हा परत देत असत. यावरून त्यांची निस्पृह आणि निरपेक्ष वृत्ती दिसून येते. ज्ञानी संतांच्या अंगी असणारे सर्व अलौकिक गुण संतांजवळ होते, म्हणजे बाईंजवळ होते. कमालीचे वैराग्य, शिस्तप्रियता, प्रेमळ स्वभाव आणि त्यांना वाटणारी सर्व साधकाबद्दलची आपुलकी अवर्णनीय होती. अक्रोध वैराग्य जितेंद्रियत्वम, दया क्षमा शांती जनक प्रियत्वम, निर्लोभ जाता भवशोकहीनम, ज्ञानिस्य चिन्हम दशलक्षणानं. ही सर्व 10 लक्षणे संतांना हुबेहूब लागू पडतात. प्रत्येकाला आत्मज्ञान मिळावे यासाठी बाईंची अखंड धडपड चालू असायची. केवळ त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांच्या मदतीने आपल्याला गुरुदेवांचा लाभ झाला आणि हे अमोलिक आत्मज्ञान मिळाले. ऐशी कळवळ्याची जाती तरी लाभावी नसती अशी वागणूक बाईंची होती. जीवनभर त्यांनी गुरुसेवेचे व्रत हाती घेतले आणि देहपातापर्यंत तसेच चालविले. आम्हाला भरभरून आत्मज्ञान दिले. दासबोध त्यांचा आवडता ग्रंथ होता. त्यातील भक्ती आणि ज्ञान यावर आधारित ओव्या शोधून काढल्या. दासबोधाचे वर्म या विषयावर 7 दिवस भरपूर मेहनत घेऊन कळकळीने सगळ्या विस्तृत दासबोधाचा
गूढ अर्थ सोपा करून सांगितला. आम्हाला आध्यात्मिक ज्ञानाची गोडी लावली. केवळ प्रपंच करण्यात आमचे अमोलिक दिवस वाया गेले त्याची आता खंत वाटते. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आता अभ्यासाला लागलेच पाहिजे. विवेक आणि विचाराने सत्संगात राहायचे आहे. स्वस्वरूपाचा आनंद उपभोगायचा आहे. असे भरभरून ज्ञानामृत पाजणाऱ्या संतांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आता आपण मूळपद घेऊया. संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख लेश, नाही तळमळ दुःख लेश, तेथे निराहीन होऊन याचक, तेथे निराहीन होऊन याचक, घालतील भीक तेची मज, घालतील भीक तेची मज, संतांची ये गावी वसे भांडवल, संतांची ये गावी वसे भांडवल, अवघा विठ्ठल धन वित्त, अवघा विठ्ठल धन वित्त, संतांचे भोजन अमृताचे पान, संतांचे भोजन अमृताचे पान, करीती कीर्तन सर्व काळ, करीती कीर्तन सर्व काळ, संतांचा उदीम उपदेशाची पेठ, संतांचा उदीम उपदेशाची पेठ, प्रेम सुसाठी देती घेती, प्रेम सुसाठी देती घेती, तुका म्हणे येथे आणिक नाही परी, तुका म्हणे येथे आणिक नाही परी, म्हणून भिकारी झालो त्यांचा, म्हणून भिकारी झालो त्यांचा, संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख लेश, नाही तळमळ दुःख लेश, संतांचे गावी प्रेमाचा सुकाळ म्हणजे प्रेमाची सुबत्ता असते. संतांच्या संगतीत भक्ती आणि प्रेम या दोनच गोष्टी आढळतात. भक्तीच्या प्रेमाच्या रसात आपण रंगून जातो. सत्संगात आपल्याला घर संसार सगळ्याचा विसर पडतो. कथेत 2 तास कसे संपतात कळतही नाही. हा सत्संगाचा महिमा आहे. इथे आपल्याला देहाचाही विसर पडतो, त्यामुळे दुःखाचा लेशही राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा संतांच्या संगतीत सदैव याचक म्हणून मला राहायचे आहे. घालतील भीक तेची मज म्हणजे संत माझे सच्चित आनंद स्वरूप मला पटवून देतील. देह मी नाही आणि तो माझा नाही हे कळल्यावर देहाची आसक्ती आता कमी झाली आहे. जाणार तो देह आणि जन्ममरण हे देहाला आहे. आपण त्यापासून अजिबात निराळे आहोत हे संतांनी पदोपदी समजावून सांगितले आहे. संतांनी पंचीकरण व्यवस्थित आणि विस्तृतपणे समजावून आम्हाला ज्ञानी बनविले आहे. आत्मचिंतन करण्यास शिकवले आहे. मी देह प्राणादी नव्हे तर सर्व सुखसंपन्न अविनाशी ब्रह्म सच्चिदानंद घन अनंत नित्य शुद्ध बुद्ध सिद्ध मुक्त अभंग अकर्ता अभोक्ता आत्मस्वरूप आहे हे सांगितले आणि पटवूनही दिले. संतांच्या गावी सदा सर्व काळ विठ्ठलाचा नामघोष चालू असतो. विठ्ठल त्यांचे भांडवल आणि विठ्ठल त्यांचे धन आणि वित्त असते. संतांचे भोजन म्हणजे ज्ञानामृताचे पान असते. ते नित्य कीर्तनात दंग असतात. संतांचा उद्योग म्हणजे उपदेशाचे सत्र असते. तिथे फक्त प्रेमाची निर्व्याज्य प्रेमाची देवाणघेवाण असते. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात, मी संतांच्या गावचा भिकारी होऊन राहीन. अशाच संत म्हणजे आपल्या बाईंच्या प्रेमळ स्वभावामुळे सर्वांना श्रवणाचे वेडच लागले होते. त्याही प्रत्येकाला श्रवणाला आवर्जून या असे सांगत असत. ज्ञानाचे बीज गुरुदेवांनी पेरले आहे. आता त्या रोपाची काळजी आपल्याला घ्यायची आहे. नित्य श्रवणाचे पाणी घालून रोप वाढवायचे आहे. 99 साली गुरुपौर्णिमा उत्सव झाला.
त्यावेळी बाईंनी आमच्यासारख्या नव्या साधकांसाठी सकाळी दासबोधाची पोथी ठेवली होती. दासबोधाचे वर्म असा त्याचा अर्थ होता. महत्वाच्या ओव्या शोधून काढून त्या विशेष ओव्यांचे विवरण सोप्या शब्दात सांगितले होते. मध्यरात्री किंवा पहाटे जेव्हा जाग येईल तेव्हा उठून त्या ओव्या शोधून जणू दासबोधाचे सार खास आम्हा साधकासाठी भरपूर मेहनत घेऊन काढत होत्या. त्यामुळे आम्हाला ओवींच्या अर्थाकडे पाहण्याची सवय झाली. पूर्वी दासबोधाचे पारायण आम्ही दरवर्षी करत असतो, पण त्यात एवढा ठासून भरलेलं आत्मज्ञान आम्हाला संतांकडूनच कळा. अध्यात्माचा ओनामा बाईंनीच आमच्याकडून गिरवून घेतला. अशा संतांचा सहवास मिळाला खरोखरच आमचं महत्भाग्य म्हणावेसे वाटते. म्हणतात ना, संत येती घरा तोची दिवाळी दसरा. दसरा दिवाळी तोची आम्हा सण. दसरा दिवाळी तोची आम्हा सण. सखे हरिजन भेटतील. सखे हरिजन भेटतील. अमुक जोडिल्या सुखाची राशी. अमुक जोडल्या सुखाची राशी. पार या भाग्यासी नाही लेखा. पार या भाग्यासी नाही लेखा. अमुक जोडल्या सुखाची राशी. अमुक जोडल्या. धन्य आजी दिवस झाला सोनियाचा. धन्य आजी दिवस झाला सोनियाचा. पिकली वाचा राम नामे. पिकली वाचा राम नामे. अमुक जोडल्या सुखाची राशी. अमुक जोडल्या. तुका म्हणे आम्ही होऊ तराई. तुका म्हणे आम्ही होऊ तराई. जीव ठेव पायी संतांची. या जीव ठेव पायी संतांची. अमुक जोडल्या सुखाची राशी. अमुक जोडल्या सुखाची राशी. जेव्हा संतांची भेट होते, त्यांच्या सहवासात आपण रंगून जातो, तेव्हा सुखाला सीमाच राहत नाही. आपण 7 दिवसापासून हा सत्संगाचा आनंद लुटतोच आहोत. सदा दिवाळी सण दसरा स्वानंदाची गुढी उभवी. निज शांती नांदते गुरुभुवन. इथे तुकाराम महाराज म्हणतात, अमुक जोडल्या सुखाची राशी. म्हणजे आपलं आत्मसुख आपण अज्ञानाने गमावून बसलो होतो, ते संतांच्या कृपेने आपल्याला पुन्हा प्राप्त झाले आहे. आमच्याकडे समाधानाच्या आणि आनंदाच्या राशी आहेत. त्यामुळे आमच्या भाग्याची तुलना कशाचीच करता येत नाही. गुरुदेवांचे नाम घेऊन आमची गाणी पिकून गोड झाली आहे. त्यामुळे आम्ही धन्य झालो आणि आमचा दिवस सोन्याचा झाला. महाराज म्हणतात, संतांचे आपण कसे उतराई होणार. संतांच्या चरणाशी आपले सर्वस्व अर्पण करूयात, म्हणजे आपण थोडे तरी उतराई होऊ. पद तिथे संतांची या वाटे चालू आता. संतांची वाट चालू आता. संतांची वाट चालू आता. मग भय चिंता नाही. शोकमोह गेला भवबंध तुटला. शोकमोह गेला भवबंध तुटला. संसार आटला साधू संगे.
संसार आटला साधू संगे, संतांची या वाटे वाट चालू आता, संतांची या वाटे वाट चालू आता. मग भय चिंता नाही नाही, सुटले ग्रहण पर्व काळ झाला, सुटले ग्रहण पर्व काळ झाला. भेटला सावळा विठू माझा, भेटला सावळा विठू माझा. तापत्रय गेले निळा धन्य झाला, तापत्रय गेले निळा धन्य झाला. काय वाणू लीला संतांची, काय वाणू लीला संतांची, संतांची या वाटे वाट चालू आता, संतांची या वाटे वाट चालू आता. मग भय चिंता नाही नाही. संतांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही तसे वागण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग आपल्यालाही भय चिंता वाटण्याचे काहीच कारण नाही. जन्ममरण दूर करून गुरुदेवांनी आपल्याला निर्भय केले आहे. जन्ममरण देहाला आहे आणि मी त्यापासून अजिबात निराळा आहे हे गुरुदेवांनी पटवून दिले आहे आणि आपल्यालाही ते पटले आहे. त्यामुळे आपण आता अधीर झालो आहोत. या देहाची प्रपंचाची चिंता आता आपल्याला राहिली नाही, कारण जे होणार ते होणार, जाणार ते जाणार आणि राहणार ते राहणारच असे गुरुदेवांनी पुन्हा पुन्हा सांगितले आहे. त्यामुळे आपण काळजी चिंता आता अजिबात करायची नाही. सहज स्थितीत आपल्याला राहायचे आहे. अज्ञानामुळे आपल्याला शोक मोह होत होता, पण आता आपण पूर्ण समाधानी झालो आहोत. त्यामुळे कशाचे दुःख आसक्ती आता आपल्याला राहिली नाही. कधी दुःख संकट आलेच तरी आपल्या गुरुदेवांचे बोल आठवतात आणि दुःख सहन करण्याची शक्ती मिळते. गुरुदेव दुःख उगाच बसून खचून जाऊ नका असे सांगतात. तसेच आनंदाच्या क्षणीही हुरळून न जाता तोल सांभाळून ठेवावा. दोन्ही परिस्थितीत सहज आणि समाधानी राहण्यास गुरुदेव शिकवतात. असे वागल्याने भवबंध तुटला आणि संसारही आटला. आपल्या आयुष्यात अज्ञानाचे ग्रहण लागले होते, त्यामुळे सर्वत्र अंधार पसरला होता. पण गुरुदेवांनी ज्ञानदृष्टी दिली आणि त्या ज्ञानाचा उजेड सर्वत्र पसरला आणि आपल्या आयुष्यात ज्ञानानंदाचा पर्वकाळ झाला. आध्यात्मिक, आधिभौतिक, अधिदैविक असे 3 ताप आपल्याला छळत होते. देह, इंद्रिय आणि प्राण यांच्या योगाने होणाऱ्या दुःखाला आध्यात्मिक ताप असे म्हणतात. जे दुःख देहातून उत्पन्न होते आणि इंद्रिय आणि प्राणद्वारा भोगावे लागते त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात. दासबोधात रामदास स्वामींनी अनेक प्रकारचे रोग, त्यांचा होणारा त्रास वर्णन करून सांगितला आहे. हा अफाट दुःख सागर आहे असे समर्थ म्हणतात. देहाच्या अंतर्यामी होणाऱ्या घडामोडीमुळे ही दुःखे भोगावी लागतात. आता देहाच्या बाहेरील परिस्थितीने निर्माण होणारी दुःखे कोणती ते समर्थ सांगतात. पंचमहाभूतापासून होणारा ताप आणि जीवजंतू, जनावरे आणि माणूस यांच्याकडून होणारा ताप याला अधिभौतिक ताप म्हणतात. किड्यांचा दोष किंवा जनावरांचा मार, विषारी सर्प यापासून त्रास हे सर्व अधिभौतिक ताप म्हटले जातात. पंचभूतापासून पाणी, अग्नी, वायू यापासून होणारा त्रास हा अधिभौतिक ताप होय. आता अधिदैविक ताप कोणते पाहूया. माणसाने केलेले कर्म त्यामुळे होणारा ताप हा अधिदैविक ताप होय. माणसाने जगातील आपल्या जीवनात सत्कर्मच करावे. वाईट कर्माचे फळ म्हणजे यमयातना मनुष्याला सोसाव्या लागतात. आपापल्या कर्माप्रमाणे माणसाला स्वर्ग नरक भोगावाच लागतो. या त्रितापापासून गुरुदेवाने आपल्याला सोडविले आहे. संतही आपल्याला सन्मार्गाने जाण्यास सांगतात. शुद्ध अंतःकरण, सर्वाभूती भगवद्भाव, गुरुदेवावर नितांत श्रद्धा यामुळे निळोबाराय धन्य झाले. तसे आचरण ठेवून आपणही वागलो तर आपल्यालाही या त्रितापांचा त्रास होणार नाही. संतांची लीला आघात आहे असे त्यांचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. आघात असते त्यांचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. आघात संत संगती वाचून जिणे भले त्याहुनी, संत संगती वाचून जिणे भले त्याहुनी मरणे. बरवा साधूचा संबंधू भेटे फुकट ब्रह्मानंदू. संत संगाविण जो काळ तोची महाकाळ केवळ. जे वस्तू परम दुर्लभ जयेचा अलभ्य लाभ, तेची होय सुलभ संत संग करून.
झालो आम्ही बहुधन्य, हो झालो आम्ही बहुधन्य. भेटले सगुण ब्रह्म, झालो आम्ही बहुधन्य. नको उदास स्थिती ही मुक्ती, ही माया अमा प्रिय भक्ती. नको उदास स्थिती ही मुक्ती, ही माया अमा प्रिय भक्ती. झालो आम्ही बहुधन्य, हो झालो आम्ही बहुधन्य. महावाक्य नको हे आम्हा, महावाक्य नको हे आम्हा. गाऊ तुझ्या सुमंगल नामा, गाऊ तुझ्या सुमंगल नामा. झालो आम्ही बहुधन्य, हो झालो आम्ही बहुधन्य. नको वियोग तुझा हा देवा, नको वियोग तुझा हा देवा. जन्मोजन्मी करू तुझी सेवा, जन्मोजन्मी करू तुझी सेवा. झालो आम्ही बहुधन्य, हो झालो आम्ही बहुधन्य. तू जीवन या ब्रह्मांडा, तू जीवन या ब्रह्मांडा. तू प्रकाश चिन्मार्तंडा, तू प्रकाश चिन्मार्तंडा. झालो आम्ही बहुधन्य, हो झालो आम्ही बहुधन्य. भेटले सगुण ब्रह्म, भेटले सगुण ब्रह्म. झालो आम्ही बहुधन्य, हो झालो आम्ही बहुधन्य. अजून एक संतांचं घेऊया. संता वाचून या सुख कोठे नाही, अमृत त्यांचे पायी नित्य वसे. संता वाचून या सुख कोठे नाही, अमृत त्यांचे पायी नित्य वसे. संतांचे संगती होय मोक्ष प्राप्ती, संतांचे संगती होय मोक्ष प्राप्ती. नको बा संगती दुर्जनाची, नको बा संगती दुर्जनाची. दुर्जनाचे संगे दुःख प्राप्त होय, दुर्जनाचे संगे दुःख प्राप्त होय. तेथे कैसी सोय तरावया, तेथे कैसी सोय तरावया. एका जनार्दनी हेची सत्य वाचा, एका जनार्दनी हेची सत्य वाचा. नको अभक्तांचा संग देवा, नको अभक्तांचा संग देवा. संता वाचोनिया सुख कोठे नाही, संता वाचोनिया सुख कोठे नाही. अमृत त्यांचे पायी नित्य वसे, अमृत त्यांचे पायी नित्य वसे. आता हा सुख म्हणजे काय? सगळे मनासारखे झाले की आपण सुखी होतो, पण ते सुख क्षणिक असते. आपण सुखी झालो असे वाटत असतानाच अनपेक्षित दुःख येऊन ठेपते. हा संसार दुःखाने भरलेला आहे. त्यात एक धागा सुखाचा आणि 100 धागे दुःखाचे असतात. त्यामुळे संसार सुख काही शाश्वत सुख नाही, ते क्षणभंगूर असते. आपल्याला वाटते हे कर्म केल्याने सुखी होऊ, तो नवस केल्याने सुखी होऊ, पण ती भाबडी समजत असते. त्यासाठी आपण व्यर्थ कटपट करत असतो. पण संतांच्या सहवासाने आपल्याला शाश्वत सुख कोणते हे कळू लागते. आपले मूळ स्वरूप हे सुखरूप आणि आनंदरूपच आहे, परंतु या विषय सुखाच्या मागे लागून आपण ते स्वस्वरूप हरवून बसतो. क्षणिक सुखाच्या मागे लागून शाश्वत आनंद हरवून बसतो, तो गमावतो.
गोड पदार्थ जिभेला चांगला लागला म्हणून त्याचा वरचेवर स्वाद येतो, पण परिणामी तो जीवाला घातक आहे याकडे आपले दुर्लक्ष होते. सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दुःखानंतर सुख आणि सुखानंतर दुःख हे चक्र चालूच असते. संत सांगतात की सुख आले म्हणून हुरळून जाऊ नये आणि दुःख आले म्हणून दुःखी होऊ नये. दोन्ही परिस्थितीत आपल्याला समतोल राखला पाहिजे. का त्यातच जीवनाचे समाधान घडले आहे. त्यामुळे गुरुदेवांना ही विनंती करायची आहे की दुःख आले तरी आमची मनस्थिती जाणून घेऊ नका. ते पचवण्याची शक्ती आणि सामर्थ्य आम्हाला द्या, ज्यामुळे आमचे समाधान कायम राहील. असे समाधानरूपी अमृत आम्हाला श्रवणातून संत नित्य देत असतात. संतांच्या संगतीत आम्हाला आत्मबुद्धीचे ज्ञान होते. त्यामुळे देहावरची आसक्ती ममता पूर्ण नाहीशी होते. हा देह मी नाही कळल्यावर मी आणि माझे हा भाव राहतच नाही. देहाला मी म्हणणे हे फार मोठे बंधन आहे. एकदा देह मी नाही हा निश्चय ठाम झाला की बंधन कायमचे सुटते. देहाला बाजूला सारल्यावर आपण मुक्तच असतो. हे मुक्त होणे म्हणजेच मोक्ष होय. जन्ममरण देहाला आहे, सुखदुःख मनाला आहे आणि मी यापासून अजिबात निराळा आहे यावर टिकून राहण्यासाठी संत संग सतत करायला हवा. जे दुर्जन आहेत, जे आपली देहबुद्धी दृढ करतात, आपल्याला सतत संसारात ओढत असतात आणि आपल्या सत्संगाच्या आड येतात, अशांची संगत अजिबात नको आहे. ज्यामुळे आपली आत्मबुद्धी दृढ होते असे ज्ञान संत आपल्याला नित्य देत असतात. आओ आओ भाविक जन हो, करो आप सत्संग सत्संग, करो आप सत्संग. आओ आओ भाविक जन हो, करो आप सत्संग सत्संग, करो आप सत्संग. देहबुद्धीचे बंधन कसे असते त्यासाठी एक दृष्टांत. एक धोबी असतो. तो रोज आपल्या गाढवावर ओझे लादून आपल्या कामाला जात असतो. कामाहून आल्यावर आपल्या गाढवाला दोरी घेऊन खुंटीला बांधून ठेवत असतो, जेणेकरून गाढव कुठे पळून जाऊ नये. एक दिवस त्या धोब्याला गाढव बांधण्यासाठी जी दोरी असते ती काही सापडत नाही, हरवते. धोबी विचारात पडतो. मग त्याला युक्ती सुचते. तो त्या गाढवाला खुंटीजवळ घेऊन जातो आणि दोरीने घट्ट बांधल्याचे नाटक करतो. खरे बांधतच नाही. गाढवाला वाटते की मालकाने बांधून ठेवले आहे. तो गाढव तिथून हलत नाही आणि पळूनही जात नाही. तसे आपणही मुक्तच आहोत, पण अज्ञानाने स्वतःला बद्ध समजतो. हा दृष्टांत दिला. दुर्जनाच्या नादी लागलो तर दुःखच वाटायला येईल. दुर्जनाच्या संगतीने हा भवसागर भयावह वाटतो. तिथे बुडण्याची शक्यता असते, भरकट नसतं. त्यामुळे आपले अमौलिक जीवन व्यर्थ वाया जाणार आहे. असं केल्याने व्यर्थ वाया जाणार आहे. हा नरदेह, हा नरजन्म सार्थकी लावला नाही तर आपल्या माऊलीला व्यर्थ शिणवल्यासारखे होईल. म्हणून या पदात एकनाथ महाराज म्हणतात, संतांची संगतच श्रेष्ठ आणि खरी आहे. सत्यवचन आहे, हे सत्यवचन आहे. अवक्तांचा संग कधीही नको. निज स्वरूपी रत ते नर झाले, ते नर ब्रह्मची होऊन ठेले. निज स्वरूपी रत ते नर झाले, ते नर ब्रह्मची होऊन ठेले. निज स्वरूपी. म्हणून आपल्यालाही निज स्वरूपात नित्य रममाण व्हायचे आहे. निज स्वरूपाची गोडी काही औरच असते, कारण निज स्वरूपात राहणारे ब्रह्मच होऊन जातात. आपल्यालाही ते रूपच होऊन राहायचे आहे. संत हे चालते बोलते कल्पतरू आहेत. कल्पतरू त्यांच्या शाळेत येणाऱ्यांचीच इच्छा पूर्ण करतात, पण संत चालते बोलते असल्यामुळे सर्वांचाच उद्धार करतात. संतांना चंदनाच्या झाडाची उपमा देतात. आपले संत बाई देखील साधकासाठी, गुरुभक्तासाठी चंदनासारख्या जीवनभर झिजल्या. त्यांचा सुगंध आजही आपल्या कथेत दरवळतो आहे. पाय उतराई पाया, हो गुरुराया, हो गुरुराया. नित्य नूतन विठ्ठल वीर, नित्य नूतन विठ्ठल वीर. केला डोळिया गोचर, केला डोळिया गोचर. पाय उतराई पाया, हो गुरुराया, हो गुरुराया. 4-6-18 कानडे, 4-6-18 कानडे.
ते दाविले उघडे, ते दाविले उघडे, पाय उतराई पाया, हो गुरुराया, हो गुरुराया. साध्य साधने ना तोडे, साध्य साधने ना तोडे, तया केले मागे पुढे, तया केले मागे पुढे, पाय उतराई पाया, हो गुरुराया, हो गुरुराया. म्हणे उद्धव सर्वदा, म्हणे उद्धव सर्वदा, नाही उत्तीर्णता कदा, नाही उत्तीर्णता कदा, पाय उतराई पाया, हो गुरुराया, हो गुरुराया. महाराज की जय. किती एक तास झाला नाही झाला 40 मिनिटं. एकतीस मिनिटं